येवले तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी मग ते महसूलचे असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आरोग्य खातं, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम असेल किंवा इतर सर्व अधिकाऱ्यांना मी आपणामार्फत काही विचारणा करू इच्छितो आणि काही सूचित देखील करू इच्छितो। नामदार महोदयांना आढावा बैठक घेण्याचा अधिकार आहे, त्याला सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं क्रमप्राप्त आहे। आमदार, खासदार यांना देखील अशी आढावा बैठक घ्यायची असेल तर कलेक्टर साहेबांची ना सूचित करून त्या बैठकीचं आयोजन करावं लागतं। असं असताना कायदा असं सांगत असताना या येवले तालुक्यामध्ये गेल्या 7-8 महिन्यापासून मी बघतोय का कोणीतरी नाशिकवरनं काय दिलीप खरे का खोटे माहिती नाही, काय खरे का तो येतो आणि अधिकारी आपले फाईल घेऊन त्या संपर्क कार्यालयामध्ये त्याच्या मीटिंगला हजर असतात। कोणत्या अधिकारात हा या अधिकाऱ्यांना बोलवतो? त्याहीपेक्षा हे अधिकारी कोणत्या अधिकारात त्या ठिकाणी जातात? त्यांना काय कलेक्टरने आदेश करेल का हा सुप्रीमो आहे याच्या मीटिंगला जा, का परवानगी दिलेली आहे का भुजबळ साहेबांनी त्याला प्रॉक्सी म्हणून नेमलेलं आहे? या सर्व बाबतीमध्ये मला आपणामार्फत सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचित करायचं आहे का आपण या अशा बैठकीला यापुढे जर मला कुठे दिसला त्या ऑफिसवर फाईल घेऊन संपर्क कार्यालयात तर आपल्यावर निलंबनासारखी प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी ही आम्ही वरिष्ठांकडे करणार आहोत। खरं तर कुठलाही अधिकार नसताना अशा पद्धतीनं मीटिंग घेणं किंवा काल एक पाहणी दौरा त्यात अधिकाऱ्यांबरोबर हे म्हणे काय तर भुजबळ साहेबांच्या सूचनेनुसार ही कुठली पद्धत झाली? पाहणी दौरा दुष्काळीचा किंवा अतिवृष्टीचा करायचा तर त्यांनी पक्ष कार्यकर्ते घेऊन करायचा, अधिकाऱ्यांबरोबर करायचं काम नाही किंवा अधिकाऱ्यांनी त्यांच्या बरोबर जायचं काम नाही। हे असं यापुढे चालणार नाही, हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं। तो राजकीय कार्यकर्ता आहे, त्याचं काही चालणार नाही, परंतु आम्ही तुमच्या या अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरवर्तनाची प्रशासनाने दखल घेऊन प्रशासकीय चुकीबाबत निलंबनाची कारवाईची मागणी आम्ही करणार आहोत, हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो। दर आठवड्याला ही आढावा बैठक ठीक आहे, कार्यकर्ते जमवा, तुम्ही ठेकेदार जमवा, परंतु अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जायचं काही कारण नाही, हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं। पाऊस झाला, अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून माननीय खासदार महोदयांच्या माध्यमातून काय मागणी करणार? नाही, या ठिकाणी खरं तर येवल्याच्या पूर्व भागात आणि मतदारसंघातील काही ठिकाणी ज्या ठिकाणी खूप पाणी वाहतं, जिथं जमीन भारी आहे त्या ठिकाणी पाणी पिकामध्ये साचण्या इतपत पाऊस झाला, काही प्रमाणात निश्चितपणे नुकसान देखील झालेलं आहे। आणि राज्याच्या मानाने आपलं नुकसान कमी असलं तरी आपल्याही शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे व्हावेत आणि शेतकऱ्यांना मदत मिळावी, त्यांना देखील नुकसान भरपाई मिळावी, ही मी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब आणि बगरे साहेबांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या मार्फत शासनाकडे विनंती करतो। मी त्या संदर्भामध्ये की बाबा ही जी एक या ठिकाणी नुकसानीची हे झालेली आहे काही भागामध्ये, पूर्व भागामध्ये परिस्थिती, त्याचे पंचनामे व्हावेत आणि याची मागणी आणि दुष्काळ जाहीर म्हणजे ओल्या दुष्काळ जाहीर व्हावा याच्याकरता तुमच्या मार्फत आणि पक्षामार्फत विनंती केली। आपणही एक प्रांत साहेबांना किंवा कलेक्टर साहेबांना मेसेज करून आणि ते पंचनामे करण्याकरता जाहीरपणे हे लेखी स्वरूपामध्ये मागणी करावा असं मला या ठिकाणी वाटतं।
हा कलेक्टरला द्या म्हणजे खाली येईल तिथं. हो 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 कारण काय आहे, पूर्व भागात काही ठिकाणी मराठवाड्याला लागून जो भाग आहे ना त्या ठिकाणी झाली बऱ्यापैकी नुकसान आहे. पण तू पर्जन्य मापक यंत्र येवल्यात आहे ते 65 मिलीमीटरच्या आत येवल्यात दिसत नाही. येवल्यात 40 मिलीमीटरच पाऊस झाला आहे रेकॉर्डली 31 असं झालं. आणि तिकडे 65च्या पुढे आहे तो झालेला. परंतु हो हा तेवढं द्या करून म्हणजे